नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. मित्रांनो, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार गरीब, वंचित, दलित, वेगवेगळ्या असे घटक की ज्यांच्यापर्यंत गेल्या 60 वर्षांमध्ये, आज स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष पूर्ण झाली, परंतु असे अनेक ठिकाणं आहेत, अशी अनेक गावं आहेत, अनेक प्रदेश आहेत की त्या ठिकाणी अजूनही त्या गरिबांपर्यंत, त्या वंचितांपर्यंत, त्या शोषितांपर्यंत, त्या दलितांपर्यंत, आदिवासी बांधवांपर्यंत, भटक्या विमुक्त जातींपर्यंत देशाचा झालेला जो विकास आहे तो त्यांच्यापर्यंत नाही पोहोचला. केंद्र सरकारने आतापर्यंत केलेल्या सगळ्या योजना त्या 60-70 वर्षांमध्ये त्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. केंद्राकडून येणारा संपूर्ण निधी हा मधी असणारे जे काही दलाल होते, भ्रष्टाचारी नेते होते, यांच्यामध्ये तो विभागला जात होता. जसं एक राजा एक बर्फाचा गोळा त्या मंत्र्यांच्या हातात देत होता आणि ते मंत्रिमंडळ एक मंत्री दुसऱ्याच्या हातात असं करत 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 शेवटच्या ज्या लाभार्थ्यांपर्यंत तो लाभ पोहोचायला पाहिजे त्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचत नव्हता. त्याचे हात कोरडेच राहत होते. त्यांच्यापर्यंत ती सेवा, तो उपभोग त्यांना मिळायला हवा होता, लाभ मिळायला हवा होता, तो लाभ मिळत नव्हता. हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलं आणि म्हणून 2014ला त्यांनी जेव्हा सत्तेत आले तेव्हा पहिला निर्णय केला की गरिबांच्या विकासासाठी काम करायचं. म्हणून गेले 8.5 वर्ष आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गरिबांना, वंचितांना, जे आदिवासी बांधव आहेत त्यांना, भटक्या विमुक्त जातीतील आपले जे बांधव आहेत त्यांना गरिबी रेषेच्या वरती आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. त्यांच्या सगळ्या योजना जर तुम्ही बघितल्या ना तर त्या सगळ्या योजना गरिबांसाठी आहेत. दारिद्र्य रेषेच्या खाली असणाऱ्या प्रत्येक गरिबापर्यंत ती योजना पोहोचाव्यात म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिलं काम केलं ते म्हणजे गरिबांना बँकेशी जोडलं. अनेक असे गरीब होते की ज्यांचे बँकेमध्ये खातच नव्हतं, कधी खातच नाही खोललं, कारण त्यांनी पैशाचा व्यवहारच नाही त्यांनी केला. अशा जवळजवळ 45 कोटीपेक्षा जास्त लोकांचे खाते गेल्या 8.5 वर्षात उघडण्यात आले आणि केंद्रातून लाभार्थी म्हणून येणारा जो लाभ आहे तो डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जमा व्हायला लागला. गरिबांचा सर्वात जास्त खर्च कुठे होत होता तर गरिबांचा सर्वात जास्त खर्च होत होता त्यांच्या घरासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी. हातावरचं पोट असणाऱ्या लोकांनी दिवसभर काम करायचं आणि दिवसभर काम केल्यानंतर येणाऱ्या रकमेतून कसं तरी घर चालवायचं आणि एखादा जर आजार आला तर त्या आजारामध्ये जे साठवलेले पैसे असायचे ते खर्च व्हायचे. आणि म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पहिलं काम केलं त्या गरिबांना मोफत घर, दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना मोफत घर, जे बेघर आहेत, ज्यांना आज कुठेही आश्रय मिळत नाही की त्यांचं घर नाहीये कुठेच, अशा लोकांसाठी मोफत घर देण्याची योजना आणली. मोफत घर दिल्यानंतर त्या घराला शौचालय हवं, ते शौचालय मोफत देण्यात आलं. त्या घरामध्ये वीज हवी, मग त्या घरात योजनेच्या माध्यमातून वीज मोफत देण्यात आली. आणि म्हणजे घर जर तुम्ही म्हणाल तर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 2,75,00,000पेक्षा जास्त ग्रामीण आणि शहरी गरिबांना मोफत घर देण्यात आली. सौभाग्य योजनेच्या माध्यमातून गरिबांना मोफत वीज देण्यात आली. 3 कोटीपेक्षा जास्त गरिबांपर्यंत ती वीज पोहोचवण्यात आली. आज गरिबांना काय हवं होतं तर मोफत गॅस हवा होता. घरात जेवण कसं बनवायचं,
कारण त्यांच्या अनेक पिढ्या हे जळण आणि जळणावरून त्या चुलीचा वापर जे व्हायचा, त्या चुलीमुळे जो धूर निघायचा, म्हणजे जो जळणाचा वापर केल्यामुळे त्या धुरामुळे मातेच्या शरीरावरती विपरीत परिणाम होत असे. लहान मुलांच्या ज्या मुलांवरती त्याचा विपरीत परिणाम होत होता, हे ओळखून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला गॅस योजना आणली. त्याच्या माध्यमातून सुमारे आता गेल्या 8.5 वर्षाचा रेकॉर्ड जर बघितला तर 8.5 वर्षामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त माता भगिनींना मोफत गॅस उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे घर मिळालं, गॅस मिळाला, वीज मिळाली, नंतर शौचालय मोफत मिळालं. अशा माध्यमातून घर आणि घराला आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आज गरिबांचा होणारा खर्च वाचला आणि दारिद्र्य रेषेखालचा गरीब आज चांगल्या प्रकारचं जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली. मित्रांनो, हाताला काम हवं म्हणून मुद्रा लोनच्या माध्यमातून छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ती योजना आणली. मुद्रा योजनेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी ती योजना आणली. त्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 38 कोटी लोकांनी छोटे मोठे व्यवसाय आपले स्थापन केले आणि ज्यांच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. तर असं म्हणजे गरिबांना काय हवं आणि काय नको याची जाणीव असणारा नेता आणि गरिबांच्या संदर्भात सगळे योग्य निर्णय घेऊन गरिबांना गरिबीतून बाहेर काढणारा आदर्श नेता म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आपण शतशः आभार मानायला हवेत. आणि संपूर्ण जो जाणता समाज आहे, ज्यांना मोफत घरं मिळालेले आहेत आणि त्यांचं जीवन आज सुजलाम सुफलाम आनंदी जीवन ते जगत आहेत, ते सगळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आशीर्वाद देत आहेत. पाण्याचा फार मोठा प्रश्न होता. गेल्या काही वर्षात जर विचार केला आपण, अनेक ठिकाणी जे असे अनेक गावं होती की त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचलं नव्हतं. तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक योजना आणली की ज्या योजनेच्या माध्यमातून आज खेड्यापाड्यामध्ये, दुर्गम भागामध्ये, जे डोंगराळ भाग आहेत अशा भागांमध्ये जिथे नळावाटे पाणी जात नव्हतं किंवा पोहोचलं नव्हतं, अशा ठिकाणी जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्यात आलं. आणि थोड्या लोकांपर्यंत नव्हे तर गेल्या 8.5 वर्षाचा विचार केला तर अशी अनेक गावं होती की त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचलं नव्हतं. थोड्याच कालावधीमध्ये या 2-3 वर्षामध्ये आज जल जीवन मिशनच्या माध्यमातून 11 कोटी कुटुंबांपर्यंत, गरीब कुटुंबांपर्यंत, ज्यांना शुद्ध जल मिळत नव्हतं अशा लोकांपर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आलेलं आहे. हे छोटा आकडा नव्हे, 11 कोटी लोकांपर्यंत शुद्ध पाणी नळाच्या वाटे पोहोचवण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील या केंद्र सरकारने केलेलं आहे. अशा अनेक आपण विषय या ठिकाणी आज मांडणार आहोत, याच्यावर चर्चा करणार आहोत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी 8 वर्ष आहेत, ती 8 वर्ष गरीब कल्याणाची, सुशासनाची आणि देशाच्या प्रगतीची आहे. कारण ह्या 8 वर्षामध्ये आज देश जगातला सर्वात मोठा, आर्थिकदृष्ट्या 5वा सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था आपला देश झालेला आहे. आपण आत्मनिर्भर झालो आहोत. बेकार बेरोजगार तरुणांच्या हाताला आपण काम देत आहोत. शस्त्रांचा विचार केला आपण तर असा एक काळ होता की बाहेरच्या देशातून आपल्याला शस्त्र विकत घ्यावी लागत होती आणि प्रचंड पैसा आपला त्या ठिकाणी खर्च होत होता. आज आपण आत्मनिर्भर झालो आहोत संरक्षण क्षेत्रामध्ये. आणि संरक्षण क्षेत्रामध्ये आज आपण आपलं संरक्षण स्वतः तर करत आहोतच, परंतु आज आपला देश अनेक देशांना शस्त्र विकत आहे. 14,000 कोटीची निर्यात आपण संरक्षण क्षेत्रामध्ये केलेली आहे. तर अशा अनेक विषय आहेत, या अनेक योजना आहेत की ज्या योजनाच्या माध्यमातून गरिबांचं कसं भलं झालं
ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. देशाचा विकास तर होतच आहे आणि देशाचा विकास होत असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे 15 ऑगस्ट लाल किल्ल्यावरून जे पंचप्रण, त्या पंचप्रणाचं आवाहन केलं, त्या आव्हानानुसार ते आज काम करत आहेत आणि त्यांचं जे उद्दिष्ट आहे, त्यांचे जे प्रण आहेत, त्यांनी जे ध्येय ठेवलेलं आहे, ते ध्येय साध्य करण्यासाठी भारतातील प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांचं काय प्रण आहे? गुलामी के हर अंश से मुक्ती. बघा, गुलामी के हर अंश से मुक्ती. भारतामध्ये जितके गुलामीचे ठिकाण आहेत, गुलामी ज्या ठिकाणी दिसते, ज्याच्यातून आपल्याला त्या गुलामगिरीची आठवण येते, इंग्रजांची आठवण येते, मुघलांची आठवण येते, त्यातील सगळ्या गोष्टी, सगळे विचार दूर करायचे. विकसित भारत का लक्ष्य 2047 पर्यंत भारत विकसित करायचा. थोड़ा मोठे ध्येय आहे. अपनी विरासत पे गर्व होना चाहिए. एकता और एकजुटता, नागरिकों में कर्तव्य की भावना, ह्या 5 सूत्री कार्यक्रमावरती ते आज काम करत आहेत. हा जो अमृत काल सुरू आहे, येणाऱ्या 25 वर्षामध्ये देशाला विकसित करायचा आहे. देश विकसित झाला म्हणजे तुमच्या आमच्या या नवीन पिढीला त्याची गोड फळं चाकायला मिळणार आहेत. देश विकसित केव्हा होईल? जेव्हा देशातील, आजही आपण बघतोय, देशातील जे गरीब कुटुंब आहेत, करोनाच्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बघितलं की जे खेडोपाड्यामध्ये राहणारे गरीब असतील किंवा कामानिमित्त परदेशी बाहेरच्या गावात गेलेले तरुण असतील, कुटुंब असतील, जे स्वतःच्या व्यवसायासाठी, नोकरीसाठी हातावर ज्यांचं पोट आहे, असे जे काही कुटुंब आहेत, त्यांना जगण्याचं साधन नव्हतं या करोनाच्या काळामध्ये. मग अशा काळामध्ये केंद्र सरकारने 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची योजना आणली मित्रांनो. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गरीब लोकांपर्यंत ही योजना पोहोचवली आणि गरिबांचं अन्न गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत पुण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने केलं. तर ह्या योजना देशाला विकासाकडे नेणार आहेत. गरिबी देशातून समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत देश प्रगतीपथावर गेला असं आपण म्हणू शकत नाही. आज आपल्या देशाची लोकसंख्या जवळजवळ 140 कोटी लोकसंख्या असलेला हा देश, आणि या एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येचा हा देश, ह्या देशाचं संपूर्णपणे जर आपल्याला अर्थकारण, विकास आणि समस्या ह्या सगळ्या जर सोडवायच्या असतील तर यासाठी आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करायला हवं. आणि ते काम करत असताना केंद्र सरकारच्या जितक्या योजना आहेत त्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर त्या योजनांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत की मोदींनी योजना आखत असताना पहिली स्वच्छता, त्यानंतर घर, त्यानंतर महिलानंतर त्यांचं अपत्य, जन्माला येणारं अपत्य, आणि त्यानंतर त्याचं शिक्षणानंतर त्याची नोकरी, त्याचा कामधंदा, व्यवसाय, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा विचार करून त्यांनी योजना आणल्या आणि गरिबाला गरिबीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बघा मित्रांनो, पहिली योजना आपण या ठिकाणी त्याविषयी चर्चा करणार आहोत. पहिली योजना बेटी बचाव बेटी पढाओ योजना. 1980 ते 2000 हे जर आपण हे बघितली, 20 वर्ष बघितली, 2 दशकं जर बघितली आपण, तर ह्या 2 दशकामध्ये भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात झाल्या आणि प्रचंड प्रमाणामध्ये मुलींची हत्या गर्भातच झाल्यामुळे एक नवीन प्रश्न आज निर्माण झाला आहे. तो म्हणजे मुलांची लग्न होत नाहीये. जे मुली आणि मुलगा आणि मुलगी यांच्यात ते गुणोत्तर जे हवा आहे ते गुणोत्तर बिघडलं. तुम्ही जर बघितलं तर त्याचा परिणाम हा समाजावरती होतो आणि
समाजामध्ये विषमता निर्माण झाली की समाजाचं स्वास्थ्य बिघडतं. आणि म्हणून बेटी बचाव, अरे ज्या आपण काय म्हणतो, स्त्रीला देवी आदिशक्ती मानतो आणि ज्या आदिशक्तीची आपण आराधना करतो, ती आदिशक्ती नको आहे आपल्याला? आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आदिशक्तीचे परमभक्त आहेत आणि म्हणून त्यांनी ह्या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्म प्रमाण वाढण्यासाठी, त्यांचा जन्म झाल्यानंतर त्या मातांना मदत मिळावी, मुलींना मदत मिळावी आणि म्हणून त्या नारी शक्तीला एक बळ देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. बघा, भारतातील जे बाललिंग गुणोत्तर 2011 ची जनगणना जर बघितली आपण, त्यानुसार 918 इतके झाले होते. त्यामुळे मुलींच्या निभावासाठी, संरक्षणासाठी, सबलीकरणासाठी 22 जानेवारी 2015 बेटी बचाव बेटी पढाव अभियानाला सुरुवात करण्यात आली. आणि जर देशभरातले जर जिल्हे बघितले आपण, तर देशभरातील 161 जिल्ह्यांची त्यासाठी निवड करण्यात आली. आणि सदिच्छा या ठिकाणी दूत म्हणून साक्षी मलिक यांची निवड करण्यात आली होती. जनगणनेच्या माहितीनुसार 2011 मध्ये लहान मुलांचे जे लिंगोत्तर प्रमाण होतं ते 1000 मुलांमागे 927, म्हणजे 927 मुली आणि 1000 मुलं. आणि सर्वात कमी जर प्रमाण जर बघितलं तर ते होतं याच्यामध्ये हरियाणामध्ये. हरियाणामध्ये मुलींचं प्रमाण होतं 800, म्हणजे 1000 मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचं प्रमाण 834 इतकं कमी होतं. आणि म्हणून ह्या योजनेची सुरुवात हरियाणा राज्यातून करण्यात आली. बेटी बचाव बेटी पढाव ही योजना काय आहे, याच्यातून कशा प्रकारे महिलांना, आपल्या माता भगिनींना कसा फायदा होऊ शकतो? तर ही काय योजना आहे, तर मुलीच्या पालकांनी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा जवळच्या टपाल कार्यालयामध्ये मुलीचे बँक खाते त्यासाठी उघडावं लागतं. जन्मापासून ते वयाच्या 10 वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत बँक खाते उघडले जाऊ शकते. मुलीचे बँक खाते उघडल्यापासून ते ती मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत तिच्या पालकांनी तिच्या बँक खात्यामध्ये निश्चित अशी रक्कम जमा करायची असते. मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर एक महाविद्यालयीन शिक्षणासाठी 50% रक्कम पालक काढू शकतात मुलीच्या शिक्षणासाठी. आणि उर्वरित रक्कम 21 वर्षाची मुलगी झाल्यानंतर तिच्या विवाहासाठी ती वापरू शकतात. आणि आता 21 वर्षानंतर संपूर्ण रक्कम ते काढू शकतात. ह्या योजनेमध्ये मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम ते काढू शकतात. आता ह्या योजनेमध्ये जमा करायची रक्कम आणि परतावा कसा असतो, तर बघा, जर तुम्ही दरमहा 1000 रुपये म्हणजेच वर्षाला 12,000 रुपये जमा करत असाल तर 14 वर्षात 1,68,000 रुपये जमा होतात. 21 वर्षानंतर बँक खात्याची मुदत संपल्यानंतर त्या मुलीला 6,07,128 रुपये इतकी रक्कम मिळते. म्हणजे मुलीच्या शिक्षणाचा आणि मुलीच्या लग्नाचा जो विषय, किंवा ज्याच्यामुळे लोक घाबरत होते की मुलगी झाली म्हणजे मग तिचं शिक्षण, तिचं लग्न, तो होणारा खर्च कसा करायचा, ह्या विवंचनेमध्ये आणि टेन्शनमध्ये आई वडील असायचे. आणि ते ओळखूनच आदरणीय पंतप्रधान यांनी ही योजना आणली. बघा, याच्यामध्ये जर मुलीचं वय 18 वर्ष झाल्यावर त्यातील अर्धी म्हणजे 50% रक्कम आपल्याला काढता येते. उर्वरित रक्कम ही मुलीच्या लग्नाच्या वेळी काढू शकता. जर दरवर्षी तुम्ही 1.5 लाख रुपये जर बँकेत जमा केले तर, म्हणजे 2021च्या अंतर्गत जर 14 वर्षात 21 लाख रुपये जमा होतील आणि मुदतीनंतर त्या मुलीला 72 लाख रुपये मिळू शकतात.
कोणता म्हणजे आई वडील किती आनंदी आणि मुलगी किती आनंदी होईल की यार माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची सेव्हिंग केलेली आहे. केंद्र सरकार त्याला मदत करत आहे. पण केंद्र सरकारच्या मदतीने पालकांना मिळालेली ही एक फार मोठी देणगीच आहे ही योजना म्हणजे. मग तुम्ही 1,000 पासून अगदी 1.5 लाखापर्यंत सेव्हिंग तुम्ही या बेटी बचाव बेटी पढाओ योजनेमध्ये करू शकता. ही पात्रता योजनेची पात्रता काय तर मुलगी भारताची रहिवासी, मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी खाते उघडावे लागते. मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या 10 वर्षापर्यंत बँक खाते उघडले जाऊ शकते. याच्यामध्ये आधार कार्ड, मुलगी जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, पालकांची ओळखपत्र, पत्ता पुरावा, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्र लागतात. सोपी, सरळ आणि सहज अशी ही योजना. देशातील मुलींच्या भ्रूण हत्या रोखण्यास याच्यामुळे मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींना सरकारची त्यांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी दिलासादायक मदत मिळणार आहे. पालकांचं फार मोठं, गरिबांचं सर्वात मोठं टेन्शन होतं ते म्हणजे मुलीचं शिक्षण आणि तिचं परत लग्न आणि त्याचा होणारा खर्च. या योजनेच्या अंतर्गत आहे ना तो दोन्ही गोष्टी पालकांच्या दूर होणार आहेत. मुला मुलींमध्ये जो भेदभाव आहे तो कमी झाला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना, नारी शक्तीला एवढं महत्व दिलंय आणि त्यांच्यासाठी एवढ्या योजना आणल्या की आज मुलगी असेल तर फार अभिमानाची गोष्ट वाटते, आनंदी वाटतं. मुलापेक्षा मुलगी बरी असं एक समज किंवा एक विचार लोकांच्या मनामध्ये आज निर्माण झाला. आणि मुलगा आणि मुलगी याच्यात भेदभाव जो आहे तो दूर करण्याचं काम ही योजना करते. या योजनेअंतर्गत तुम्ही जमा केलेली रक्कम तसेच शासनाने केलेली आर्थिक मदत तुम्हाला मिळते, त्याचा लाभ तुम्हाला घेता येतो. तर अशा प्रकारे बेटी बचाव बेटी पढाओ ह्याच योजनेचा दुसरा भाग किंवा त्याच योजनेचा एक भाग, बेटी पढाओ बेटी बचाव, बेटी बचाव बेटी पढाओ ह्या योजनेचाच एक भाग सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजना 22 जानेवारी 2015 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केली. सुकन्या योजना व्यवस्थित समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो समजून घ्या. ह्या योजनेअंतर्गत मुलीचे बचत खाते मुलीच्या पालकांनी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा टपाल कार्यालयामध्ये उघडायचं आहे. पालक ज्यांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत ते या योजनेत बचत खाते उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी किमान 250 ते कमाल 1.5 लाख रुपये, 250,000 ते 1.5 लाख रुपये आपण जमा करू शकतो. पालकांनी त्या मुलीच्या नावे जमा करायचं आहे. योजनेचा जर लाभ जर बघितला, सुकन्या समृद्धी योजना 2021च्या अंतर्गत कुटुंबातील फक्त 2 मुलींना याचा लाभ मिळू शकतो. जर जुळ्या मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ स्वतंत्रपणे मिळेल. 10 वर्षाखालील मुलीचे खाते उघडले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत बँक खाते उघडल्यानंतर 14 वर्षे गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. खातं खोलल्यानंतर 14 वर्षे त्याच्यामध्ये जी काही रक्कम ठरलेली आहे ती रक्कम टाकावी लागते. सुकन्या समृद्धी योजना हिची वैशिष्ट्य काय आहे तर सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी केंद्र सरकारची एक बचत योजना आहे. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी सुकन्या समृद्धी योजनेतून 50% रक्कम आपल्याला काढता येते 18व्या वर्षी. कोणत्याही बँकेत राष्ट्रीयकृत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडता येते. आयकर कायद्याअंतर्गत या योजनेत कर सवलत देखील उपलब्ध आहे. या योजनेतून मिळालेला परतावा देखील करमुक्त आहे. कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर टॅक्स लागत नाही. कागदपत्र काय लागतात तर आधार कार्ड, बाळ आणि पालक यांचे फोटो, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, राहण्याचा पुरावा, पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्र त्याला लागत असतात. तर अशा प्रकारे सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. मुलीचं भविष्य उज्ज्वल होणं
म्हणजे देशाचं भविष्य उज्ज्वल होण्यासारखंच आहे. तिसरी योजना आपण बघणार आहोत, प्रधानमंत्री मातृवंदना. प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने याचा बारकाईने अभ्यास केला तर असं एक गोष्ट लक्षात आली की खेड्यापाड्यातील, आदिवासी एरियातील, दुर्गम भागातील ज्या महिला आहेत, ज्यांचं पोट दिवसभराचं काम केल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून त्यांचा दिवस हा जात असतो किंवा तो दिवस त्यांचा खाण्यापिण्याचं जे काही लागणारं साहित्य सामान आहे ते त्यांचं घर चूल केव्हा पेटेल, जेव्हा ते दिवसभर काम करतील. पण अशी महिला जेव्हा गर्भधारणा होते आणि अपत्याला जन्म देणार असते, अशी महिला जर अशक्त असेल, कुपोषित असेल, तर तिच्या पोटी भारताचं भविष्य जन्माला येणार आहे. ते बाळ जर कुपोषित जन्माला आलं तर ते देशासाठी अत्यंत खेददायक आणि दुःखदायक गोष्ट असेल. आणि म्हणून त्या मातेला गर्भधारणा झाल्याच्या अगोदर तपासणीसाठी, गर्भधारणा झाल्यानंतर थोडीशी आर्थिक मदत मिळावी, जेणेकरून तिने कुठेही कामाला जाऊ नये. त्या काळामध्ये स्वतःला आणि स्वतःच्या बाळाला पोषक आहार मिळावा यासाठी सरकारने काही रक्कम देऊ केलेली आहे आणि ह्या रकमेचा वापर त्या प्रजनन काळामध्ये त्या महिलेला, त्या मातेला होऊ शकतो. बघा, अनुकूल पोषण न मिळालेल्या बहुसंख्य स्त्रियांवर प्रतिकूल परिणाम होतो आणि भारतातील प्रत्येक असा एक अभ्यास जर केलाय 2011चं जर जनगणना बघितली आणि त्यानुसार जर माहिती घेतली आपण तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक 3 महिला कुपोषित आहेत. प्रत्येक 3 महिला कुपोषित आहेत आणि प्रत्येक दुसरी स्त्री अशक्त आहे. आता कुपोषित आणि अशक्त स्त्रियांच्या पोटी जन्माला येणारं भारताचं भविष्य हे कुपोषितच असणार आणि म्हणून केंद्र सरकारने ही योजना आणली, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. बघा, एक कुपोषित आई जवळपास अपरिहार्यपणे कमी वजनाच्या बाळाला जन्म देते आणि आर्थिक आणि सामाजिक त्रासामुळे बऱ्याच महिला आपल्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगण्यासाठी काम करत असतात. शिवाय बाळाच्या जन्मानंतर लवकरच ते पुन्हा कामावर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे शरीर कमजोर असल्याने बाळाला स्तनपान करण्याच्या क्षमतेचे राहत नाही, आढळत. म्हणजे स्तनपान देण्याच्या क्षमतेस अडथळा निर्माण होतो. या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2017 रोजी सुरू करण्यात आली. किती बारकाईचा विचार आहे बघा, की जन्माला येणारं मूल हे भारताचं भविष्य आहे आणि ते सदृढ असलं पाहिजे. माता सदृढ असली पाहिजे, तिला चांगलं पोषण मिळालं पाहिजे, संतुलित आहार मिळाला पाहिजे आणि बालकाला सुद्धा संतुलित आहार आणि स्तनपान मिळालं पाहिजे. यासाठी त्या मातेला जे काम करावं लागतंय त्या काळामध्ये ते काम तिला करायला नाही मिळालं पाहिजे. तिला आराम मिळाला पाहिजे आणि पोषक आहार मिळाला पाहिजे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रसूती लाभ कार्यक्रम आहे जो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 201 च्या तरतुदीनुसार देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवला जातो. हा कार्यक्रम 2017 मध्ये सुरू करण्यात आला आणि तो महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे राबवला जातो. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गर्भवती महिलांना 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपयाची मदत करते. पहिल्या टप्प्यात 1,000, दुसऱ्या टप्प्यात 2,000 आणि तिसऱ्या टप्प्यात 2,000 अशा प्रकारे 5,000 रुपये आणि शेवटी बाळाच्या जन्माच्या वेळेला 1,000 रुपयाची मदत केली जाते. ह्या योजनेसाठी कोण पात्र होऊ शकतात तर गर्भवती महिला, अर्जदाराचे वय 19 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे त्यासाठी गरजेचं आहे. ही योजना फक्त पहिल्या जिवंत अपत्य जन्मासाठी लागू होते. कोणती कागदपत्र लागतात
तर आधार कार्ड, बँक पासबुक, फॉर्म 1A, 1B, 1C हे पूर्णपणे भरलेले असले पाहिजे. अपत्याचा जन्म प्रमाणपत्र आणि MCP कार्ड पुराव्यासाठी पतीचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यानंतर चौथी योजना आहे. आपण एकूण 5 ते 6 योजना या सत्रामध्ये बघणार आहोत आणि पुढच्या सत्रात राहिलेल्या सर्व योजना आणखी 6 योजना आपण घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या व्यवस्थित समजवता येतील, तुम्ही त्या ऐकू शकाल. अशा पद्धतीने आपण थोड्या थोड्या काळामध्ये ह्या योजनांचं विवेचन करूया. सौभाग्य योजना 25 सप्टेंबर 2017 बघा, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती दिनी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सौभाग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची का, की खेड्यापाड्यात डोंगर माथ्यावरती राहणारे किंवा डोंगराळ भागात राहणारे जे गरीब लोक होती, त्यांच्या घरी वीज नव्हती. मग अशा वीज नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं. अशा कुटुंबापर्यंत वीज मोफत कशी पोहोचवायची, तर ह्या योजनेच्या माध्यमातून ती पोहोचवण्याला सुरुवात झाली. सुमारे जवळजवळ 3 कोटीपेक्षा जास्त गरिबांना सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज कनेक्शन देण्यात आलं. काय आहे ही योजना, तर प्रत्येक गरीब व्यक्तीच्या घरात वीज पोहोचवावी, त्याचे जीवन घरात वीज आल्याने सुकर व्हावे यासाठी सौभाग्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून 3 कोटीपेक्षा जास्त आर्थिक दुर्बल कुटुंबांना लाभ देण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत शहरातील ज्या घरात वीज नाही तिथे वीज पुरवठा केला जातो. शहरी भागात आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी गरिबांच्या घरी वीज पुरवण्याचं काम ह्या योजनेच्या माध्यमातून केलं जात आहे. ज्या ठिकाणी वीज पोहोचवणे शक्य नाही तिथे अशा कुटुंबांना सरकारद्वारे एक सौर ऊर्जा साहित्याचा संच देण्यात येतो. त्यात 5 LED बल्ब, 1 पंखा असतो. या योजनेद्वारे शहरी ग्रामीण भागातील ज्या कुटुंबापर्यंत वीज पोहोचली नाही अशा कुटुंबांना पॉवर बँक सह 200 ते 300 WP क्षमतेचे सौर ऊर्जा संच देण्यात येईल. त्यात एक DC पॉवर प्लग, एक DC फॅन, एक 5 LED बल्ब असतील. तर अशा प्रकारे ह्या योजनेच्या माध्यमातून वीज गरिबांच्या घरी पोहोचत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने 16,320 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सरकारकडून 5 वर्षासाठी बॅटरी देखभाल दुरुस्तीची सेवा देण्यात येईल. ह्या योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना लाभ मिळत आहे. योजना सुरू झाल्यापासून 31 मार्च 2021 पर्यंत 2,82,00,000 गरिबांच्या घरामध्ये विद्युतीकरण करण्यात आले होते, जे आज 3 कोटींपेक्षाही जास्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे सौभाग्य योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या घरी प्रकाश पोहोचला आहे. अत्यंत पुण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेलं आहे आणि करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना. प्रधानमंत्री आवास योजना अत्यंत महत्वाची त्या गरिबांसाठी ज्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवलेलं असतं आणि कधी कधी संपूर्ण आयुष्यभर कमवलेला सगळा पैसा त्या घरामध्ये तो गरीब घालत असतो, तरी सुद्धा त्याचं घर पूर्ण होत नाही. मग अशा गरिबांना मोफत घर देण्याचं काम पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून, जे गरीब शहरात राहतात किंवा ग्रामीण भागात राहतात, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, अशा बेघर गरीब दारिद्र्य रेषेखालच्या सर्व गरिबांना मोफत घर देण्याचं काम ह्या योजनेच्या अंतर्गत होत असतं. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेघर आणि कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणे वा मोफत घरे बांधून देणे हा योजनेचा उद्देश. लाभार्थ्याची निवड
ही ग्रामपंचायतीच्या मार्फत केली जाते. 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 2,95,00,000 घरे बांधण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण कार्यक्रमाची जी वैधता होती ती 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली. कार्यक्रम हा 31 मार्च 2024 पर्यंत पंतप्रधान आवास योजना हा कार्यक्रम वाढवलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून गरिबांना, प्रत्येक गरीब बेघर व्यक्तीला, कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. बघा आता ही योजना कशी काम करते, कसा लाभ मिळतो आणि कोण लाभार्थी असू शकतो. तर पती पत्नी अविवाहित मुलांचे कुटुंब हे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्धारित केलेल्या मापदंडानुसार घर मानलं जातं. कुटुंब कुणाला मानायचं तर पती पत्नी अविवाहित मुलं हे एकत्र असतात तेव्हा त्याला आपण कुटुंब किंवा घर मानतो. ह्या योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे भारताच्या कोणत्याही भागात त्याच्या नावावर किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर पक्क घर नसावं. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर कुठेही घर नसावं, स्वतःच पक्क घर नसावं. 21 चौरस मीटर पेक्षा कमी पक्के घर असलेल्या लोकांना सध्याच्या घराच्या वाढीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. कुटुंबातील प्रौढ कमवत्या सदस्यांना स्वतंत्र कुटुंब मानले जाते आणि अशा प्रकारे त्यांच्या वैवाहिक स्थितीकडे दुर्लक्ष करून योजनेचे लाभार्थी म्हणून त्यांना मानलं जातं. विवाहित जोडप्यांच्या बाबतीत पती पत्नी पैकी एक किंवा दोघेही एकत्रित मालकीमध्ये एकाच घरासाठी पात्र असतील तर त्यांनी योजनेअंतर्गत कुटुंबाच्या उत्पन्नाच्या पात्रतेच्या निकषाची पूर्तता केलेली असावी. EWS श्रेणीतील लाभार्थी मिशनच्या चारही अनुलंबांमध्ये माहितीसाठी मदतीसाठी पात्र आहेत तर LIG, MIG केवळ CLSS घटकांतर्गत पात्र आहेत. SC, ST, OBC प्रवर्गातील लोक आणि EWS LIG मधील महिला देखील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. ते पात्र आहेत. उत्पन्नाच्या आधारावर जर आपण विचार केला तर EWS सामाजिक आर्थिक दुर्बल विभाग, LIG कमी उत्पन्न गट, MIG मध्यम उत्पन्न गट 1, MIG सेकंड मध्यम उत्पन्न गट 2. ह्या गटांसाठी कमाल अनुदान मिळतं घरासाठी 2,67,000 2.67 लाख. 6.5% दराने 20 वर्षाच्या कालावधीसाठी व्याज अनुदान म्हणून दिले जाते. MIG फर्स्ट अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 6 ते 12 लाखापर्यंत. MIG सेकंड वार्षिक उत्पन्न 12 लाख. कमाल अनुदान अर्जदाराला 2.67 लाख रुपये इतके आहे. व्याज अनुदान 20 वर्षाच्या कालावधीसाठी MIG फर्स्ट साठी 4% आणि MIG सेकंड साठी 3% दराने दिले जाते. बघा हे अशा प्रकारे ही जी आवास योजना आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून आज गरीब घरांना जे कुटुंब आहेत त्यांना मोफत घर दिलं जात आहे. आणि जे शहरी भागातील गरीब आहेत, ग्रामीण भागातील गरीब आहेत, त्यानंतर ST आणि OBC आर्थिकदृष्ट्या मागास असलेला घटक यांना सुद्धा घर मिळावं यासाठी केंद्र सरकार अशी एक योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून आज गरिबांचं घराचं स्वप्न पूर्ण होत आहे. मला वाटतं या ठिकाणी आपण 5 योजनांची माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतरची एक अत्यंत महत्त्वाची योजना आपण या ठिकाणी मांडणार आहोत. जल जीवन मिशन. जल जीवन मिशनच्या अंतर्गत आज
खेड्यापाड्यातील ज्या ठिकाणी नळावाटे शुद्ध जल पोहोचवण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार करत आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या योजनेच्या माध्यमातून 11 कोटी गरीब घरांना नळावाटे शुद्ध पाणी मिळत आहे. 11 कोटी आजपर्यंतचा म्हणजे गेल्या 4 दिवसापर्यंतचा जो आकडा आहे तो आहे 11 कोटी गरिबांना आज पाणी जल मिळत आहे, नळावाटे शुद्ध पाणी. ही काय योजना आहे बरं? भारत सरकारच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे हा जल जीवन मिशन. 15 ऑगस्ट 2019 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते या योजनेची सुरुवात करण्यात आली. देशातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबासाठी सर्वोच्च प्राधान्य म्हणून ही योजना बघितली जाते. हे अभियान जलशक्ती मंत्रालयाचा एक भाग आहे. 2024 पर्यंत फंक्शनल हाऊस होल्ड टॅप कनेक्शन द्वारा प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जलसंधारण हे देखील मिशनचे प्रमुख महत्त्वाचं पैलू आहे. पुनर्नवीकरण केलेले पाणी, रिचार्जिंग संरचना करणे, जलकुंभाचा विकास करणे आणि झाडे लावणे याच्यावर सुद्धा या योजनेच्या अंतर्गत काम केलं जात आहे. पारंपरिक व इतर जलकुंभांचे नूतनीकरण या योजनेच्या अंतर्गत केलं जात आहे. चांगल्या दर्जाच्या जीवनासाठी पाणी किती आवश्यक आहे याचे नियोजन आणि अंमलबजावणी या योजनेच्या अंतर्गत केली जात आहे. जलजीवन मिशनसाठी त्याचे आर्थिक निधी आणि संसाधने आयोजित करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून सहाय्य केले जाते. हे अभियान नळ कनेक्शन कार्यान्वित करून नळाच्या पाण्याच्या कनेक्शनची कमतरता दूर करते. किती पाणी वापरले आणि किती उपलब्ध आहे हे दोन्हीच्या स्थानिक व्यवस्थापनावर आधारित आहे. हे मिशन पाणी साठवणे आणि घरातील सांडपाणी व्यवस्थापित करणे यासारख्या गोष्टींसाठी स्थानिक पायाभूत सुविधा तयार करेल, जेणेकरून ते पुन्हा वापरता येईल. नळ कनेक्शनद्वारे दररोज प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी मिळावं हे योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी 3 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आहेत. या मिशन मध्ये प्रत्येक जण पाण्यासाठी जन आंदोलनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी मदत करतो. हिमालयन आणि ईशान्येकडील राज्यांसाठी निधी केंद्र आणि राज्यांमध्ये 90-10 हे प्रमाण आहे. उर्वरित राज्यांसाठी 50-50 असं प्रमाण आहे. तर केंद्र शासित प्रदेशांसाठी 100% विभाजित केलेलं आहे. तर अशा प्रकारे सरकार ह्या योजनेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहे. जल जीवन मिशनची अंमलबजावणी करत असताना जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला अगदी तामिळनाडू, महाराष्ट्रातील SC, ST बहुल खेड्यांमधील नळाचे पाणी दिले जाते. खेड्यांमध्येही नळाचे पाणी दिले जाते, जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत नो वन इज लेफ्ट आउट, कोणीही पाण्यापासून वंचित राहता कामा नये. प्रत्येकाला नळावाटे शुद्ध पाणी मिळावं, इतकं सुंदर असं या योजनेचं उद्दिष्ट आहे. ज्या ठिकाणी नळाच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते तिथे पाणी समित्यांच्या योजनेत गावातील पाणी पुरवठा यंत्रणा ही चांगल्या स्थितीत आहेत, ज्यामध्ये ते व्यवस्थितपणे चालवतात. यापैकी किमान निम्म्या संघटनांचे 10 ते 15 सदस्य आहेत. त्यापैकी निम्म्या महिला चांगल्या प्रकारचं नियोजन करतात आणि म्हणून पाण्याचं नियोजन करत असताना सुद्धा त्यांना फार मोठी संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. इतर सदस्य हे स्वयंसहाय्यता गट आणि आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका इत्यादी ठिकाणावरून येतात. समित्या सर्व संसाधनाचा वापर करणाऱ्या गावासाठी एक वेळचा एक
कृती आराखडा सुद्धा तयार करतात. योजना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी ग्रामसभेने त्यास सहमती देणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे ही एक योजना जी अत्यंत महत्वाची योजना आहे, ज्या योजनेच्या माध्यमातून आज गरिबांना शुद्ध पाणी मिळत आहे. तर अशाच काही योजनांची आणखी माहिती पुढच्या भागात आपण घेऊया. पुरता थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.